शेतकरी मित्रांनो, आज आपल्या शेतकरी मित्राच्या प्लॉटला कलिंगडाच्या 63 दिवस पूर्ण झालेले आणि साईज बी बघू शकता. 4 किलो 5 किलो पर्यंत साईज झाली आणि एकदम जबरदस्त अशी सेटिंग पडलेली, एका जागेवर इतके फळ आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी मित्रांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती मेसेज केले की भाऊ आता कलिंगडाची लागवड करायची आम्हाला काही शेतकऱ्यांना, ज्यांचे रानं बी तयार आहे. तर बघ कोणती व्हरायटी लावायची, किती उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर 45 डिग्री पर्यंत जाणार आहे, 42 43 होऊ शकतंय. आणि आता एप्रिल एकदम कडक जाणार आहे, मे सुद्धा कडक जाणार आहे आणि ती बॉडी आपली जून मध्ये हार्वेस्टिंग होणार जूनच्या एंडिंगला. तर निश्चितच आपल्याला उन्हाला आणि विल्टिंगला कमी बळी पडणाऱ्या व्हरायटी लावायच्या. त्यामध्ये आपण सिमॉन सीडचं भुजंग लावायचं शेतकरी मित्रांनो. एकदम परफॉर्मन्सला बी खूप छान चालली यंदा आणि नवीन सीड असल्यामुळे एकदम छान असं 30 टनापर्यंत आपण हिवाळ्यामध्ये बी ॲव्हरेज घेतलं. सध्या बी एकदम एक नंबर रिपोर्ट आहे. आणि BSF कंपनीची जी फोर्स 9 आहे ती सुद्धा एकदम एक्सलेंट व्हरायटी शेतकरी मित्रांनो. ती सुद्धा व्हायरसला कमी बळी पडती आणि विल्टिंगला सुद्धा कमी बळी पडती. तुम्ही या दोन व्हरायटी पैकी एक व्हरायटी कुठली बी लावू शकताय. की निश्चितच शेतकरी मित्रांचा आता प्रत्येकाला पर्सनली आपण मेसेज नाही टाकू शकत. तर मग ह्या व्हिडिओ मार्फत त्या ज्या शेतकऱ्यांना कलिंगड लागवड करायची त्यांनी सिमॉन सीडची किंवा आपली बाहुबलीवाल्यांची भुजंग लावायची आणि BSF ची फोर्स 9 लावायची. त्यांना ह्या व्हिडिओ मार्फत सगळ्याला त्या दोन व्हरायटीचं आपण चॉईस दिलेली. मग कुठली बी जी अवेलेबल तुम्हाला होणार तुमच्या भागामध्ये, विदर्भात, नांदेड, जळगाव, जालना, तर त्या ह्या दोन्ही पैकी एक तुम्ही लावू शकता. आणि कलिंगडचे रेट बद्दल बोलायचं झालं तर त्यावेळेस आता सुरुवातीला आता उन्हाळा भरपूर वाढतंय, म्हणजे आता एप्रिल पासून. तर त्यावेळेस कमी शेतकरी लागवड करतायत. तर निश्चितच आपल्याला आता त्यावेळेस आपल्याला 10 रुपये रेट म्हणजे मिळाले तर 100% पैसे होऊ शकताय. आणि आता त्यावेळेस त्यावेळेस परिस्थिती ठरवणार रेट किती राहणार आहे की आपण आज निश्चित सांगू शकत नाही. पण बऱ्यापैकी 10 रुपये रेट आपल्याला 100% मिळू शकतोय. आणि आज बी शेतकरी मित्रांनो की रेट मध्ये थोडी सुधारणा होऊ राहिली रोजच. आणि आता येणाऱ्या काळात पाऊस कमी आहे आणि व्यापाऱ्यांशी बी आपलं भरपूर बोलणं झालं की रेट एक 10 11 12 रुपये होण्याचे चान्सेस एक 7 8 दिवसामध्ये. निश्चित फक्त आपल्याला माल क्लीन ठेवायचा आहे, आपल्या फळावर कुठली आळी लागून द्यायची नाही. आणि आपल्याला साईज कड काम करायचंय, टनेज मिळवायचंय. साईज प्लॉटची फळाची जर असेल तर निश्चितच आपल्याला इतर पेक्षा आपल्याला 1 दीड रुपये आपल्याला निश्चितच जास्त भेटणार. त्यामुळे आपला प्लॉट हा क्लीन ठेवा, फळावरती आळी अजिबात येऊन देऊ नका. स्प्रे आपले आळीचे एक एक 3 दिवसाच्या अंतराने 2 स्प्रे आळीचे चांगले काढा. निश्चितच आपल्याला येणार काळात हे भाव पाहायला भेटणार.